नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला एक खास भाजी बनवून दाखवणार आहे। ही फक्त एक रेसिपी नाही आहे, तर एक सुंदर आठवण आहे माझ्यासाठी। तर ही भाजी मला माझ्या केरळच्या एका खास मैत्रिणीने शिकवली होती। ती कसं तर ती काही दिवसांसाठी माझ्याकडे कलकत्त्याला माझ्या घरी गेस्ट म्हणून आली होती आणि त्यावेळेला आम्ही खूप गप्पा, कारण ती दीदी आणि मी दिल्लीला पण सोबत होतो। तर कलकत्त्याला आल्यानंतर आम्ही दिल्लीच्या पण भरपूर गप्पा अशा वगैरे मारलेल्या, कारण मी पण फर्स्ट टाईम दिल्लीला गेले होते आणि ती पण फर्स्ट टाईम दिल्लीला आली होती। त्यानंतर कलकत्त्याला ती माझ्याकडे फक्त गेस्ट म्हणून आली होती, म्हणजे कलकत्ता फिरायचं होतं त्यांना, त्यामुळे ती माझ्याकडे आलेली। तर त्यावेळी ही भाजी मला तिने शिकवली होती आणि खरं सांगायचं तर त्या दिवसापासून ही भाजी माझ्यासाठी तर आहेच, पण माझ्या कुटुंबासाठी किंवा सोनाला ही स्पेशल झालेली ही भाजी। सोनाला ही भाजी एवढी आवडते खूप आवडते, कारण तिला ही भाजी जशी त्या दीदीने सांगितलेली तशीच बनवून लागते। त्यात मसाला वगैरे जास्त काही टाकलेलं तिला अजिबात आवडत नाही ही भाजी। तर ही जशी त्या दीदीने शिकवली तशीच तिला आवडते। आणि मी जेव्हा जेव्हा ही भाजी बनवते तर आम्हाला सर्वांना त्यांची आठवण येते, म्हणजे येतेच। तर चला, आज त्या दीदीने मला जशी ही भाजी शिकवली बनवायला, तर तशी मी तुम्हाला सांगते की कशी बनवायची। तर सर्वात आधी आपण तोंडवळी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती नीट कोरडी करून घेतली, कारण भाजी छान कुरकुरीत व्हायची असेल तर खूप महत्त्वाचं आहे, तोंडवळी कोरडी करायला लागतात। आता आपण प्रत्येक तोंडवळीचे 2 काप केले आणि त्या 2 कापांचे पुन्हा 4 छोटे छोटे काप करून घेतले। असं केल्यामुळे भाजी व्यवस्थित शिजते आणि खायलाही खूप छान लागते। तर चला, आठवणीच्या गप्पा करता करता भाजी बनत आलेली आहे। तर मस्त गॅसवर पॅन ठेवला, पॅन गरम झाल्यानंतर तेल टाकलं आणि तेल जर मोहरीचं तेल असेल तर भाजी अजून टेस्टी लागते। तर माझ्याकडे आहे सनफ्लावर, तर मी सनफ्लावरचंच तेल वापरते आणि ते लोक कसं मोहरीचं तेल जास्त वापरतात। तर सनफ्लावरचं तेल टाकलं तर मोहरी जास्त टाकायची। तर ह्या भाजीला मोहरी जास्त टाकायची, हे एक आहे बरं का। याच्यामध्ये मोहरी टाकल्यानंतर मोहरी चांगली तडतडली त्यानंतर मग तोंडवळे टाकून घ्यायचे। तोंडवळे चांगले फ्राय करून घ्यायचे, याच्यामध्ये तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतले का मग आपण मिरच्या पण टाकायच्या हिरव्या। तर हिरव्या मिरच्या पण अशा उभ्याच कापून घ्यायच्यात। तर मिरच्या आणि मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं परत, आणि जसं आपण नॉर्मल मेथी वगैरे बनवतो तसंच हलवून वगैरे झाल्यानंतर त्याला झाकण ठेवायचं। तरी तर आपण पाहूया आपली भाजी शिजली का, तर नाही शिजलेली अजून। पहा, तर अजून 5 मिनिटासाठी झाकण ठेवते। तर 5 मिनिटानंतर आपण पुन्हा एकदा भाजीला चांगले मिक्स करून घेऊ। तर ही भाजी बारीक गॅसवरच शिजवून घ्यायची। जर आपण बारीक गॅसवर जर घेतली शिजून, मस्त असा सुगंध पण येतो आणि भाजी पण खूप छान शिजते आणि चवला पण चांगली लागते। तर आता पाहूया आपण आपली भाजी शिजली का, तर मस्त अशी मऊसूत झालेली आहे। तर कशी वाटली आज तुम्हाला तोंडवळ्याची रेसिपी, कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।